नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चटपटीत स्वीट कॉर्न किंवा स्वीट कॉर्न चाट कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे. त्याच्यासाठी मी हे कणिसाचे एवढे दाणे काढून घेतले. एवढे स्वीट कॉर्न आहे हे आता आपण भाजून घ्यायचं आहे. तव्यात टाकते. कढईत भाजलं तर चालेल, तव्यात पण भाजलं तर चालतंय. हे पहिला आपण जरा भाजून घ्यायचं आहे चांगलं खमंग. एकदम सोपी रेसिपी आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला खायला काहीतरी चटपटी हवं असतं म्हणून हे खायला चांगलं लागते. हे बीच आहे. डाग पडायला लागलेत बघायला. हे अजून थोडंसं भाजायचं आणि मग ह्याच्यावर आपण तेल घालायचं आहे. भाजून घेऊया चांगलं, मस्त लागते. हे भाजलेलं आहे. आता आपण थोडंसं तेल सोडूया. जास्त नाही घालायचं तेल, एक चमचाभरच घालायचं. परत थोडंसं भाजून घेऊ. फार वेळ लागत नाही, झटपट होते. काहीतरी चटपटीत खाऊ वाटलं तर हे करून खाऊया, खाता येते. तेल टाकून भाजले. तेल टाकून भाजलेलं आहे. आता हे लाल तिखट आहे. हे तिखट आहे म्हणजे बुक्का आहे हा, नुसतं मिरची पूड थोडंसं टाकायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला, किती तिखट लागणार ते. मीठ घालायचं आहे चवीनुसार. परतून घ्यायचं. साधा मका आपला असतो त्याचं सुद्धा असं करून खाता येते, छान लागते. तर हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. गॅस बंद केलाय. हे दोन प्रकारे आपण सर्व करायचं आहे. ह्याच्यात आता आपल्याला चाट मसाला टाकूया आपण थोडासा चाट मसाला घालूया चिमूटभर आणि परत हे परतून घेऊया. चाट मसाल्यामुळं चटपटीतपणा येतो. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे आता गरम गरम आपण खायला घ्यायचं आहे. हे असं नुसतंच असं पण खाता येते आणि दुसरा एक प्रकार दाखवते तुम्हाला मी. ह्याच्यात आपण कांदा घालूया, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि काकडी. हे परत मिक्स करूया. ह्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर लिंबू सुद्धा पिळू शकता, पण चाट मसाला असल्यामुळे लिंबूची काही गरज नाही आहे. हे दोन प्रकारचे आपले चटपटीत स्वीट तयार झाले. हे एका द्रोणात काढते मी. अशा प्रकारे तुम्ही स्वीट कॉर्न चटपटीत चाट किंवा चटपटीत स्वीट कॉर्न करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.